तुमचं देशावर प्रेम आहे? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला माहित आहे का, एखादा देश मोठा कधी होतो? त्या देशाकडे अणुबॉम्ब असतात म्हणून, मोठमोठ्या इमारती असतात म्हणून, की जगभरात प्रभाव असतो म्हणून? नाही. देश तेव्हा मोठा होतो जेव्हा त्या देशातील शेवटचा माणूसही आत्मविश्वासाने जगतो, जेव्हा प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो, शिक्षण सर्वांसाठी समान असतं, विज्ञानाला अंधश्रद्धेपेक्षा जास्त महत्व दिलं जातं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस माणसाला माणूस म्हणून स्वीकारतो. आजचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. भारत महासत्ता होईल का? आणि त्यासाठी भारताला स्वतःमध्ये काय बदल करावे लागतील? आज भारताकडे जगातील सर्वात मोठी युवा शक्ती आहे. भारताकडे बुद्धिमत्ता आहे, तंत्रज्ञान आहे, वैज्ञानिक आहेत, उद्योजक आहेत, शेतकरी आहेत, कष्ट करणारे कामगार आहेत. आज जगातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये भारतीय नेतृत्व करत आहेत. आयटी क्षेत्रात भारताने मोठी क्रांती केली आहे. अंतराळ संशोधनात तर भारताने जगाला आश्चर्यचकित केलं. चांद्रयान, मंगळयान यामुळे भारताकडे नव्या नजरेनं पाहिलं. पण या यशामागे एक कटू वास्तव देखील आहे. एका बाजूला करोडो रुपयांचे उद्योग उभे राहत आहेत, तर दुसऱ्या बाजूला लाखो युवक बेरोजगार आहेत. एका शहरात एआय आणि रोबोटिक्सवर चर्चा सुरू आहे, तर दुसऱ्या गावात अजूनही शाळेत पुरेसे शिक्षक नाहीत. एका वर्गाकडे अमाप संपत्ती आहे, तर दुसरा वर्ग 2 वेळच्या अन्नासाठी धडपडतो आहे. मित्रांनो, देश फक्त जीडीपीने मोठा होत नाही. देश तेव्हाच मोठा होतो जेव्हा सामान्य माणसाचं जीवन उंचावतं. आजही भारतात अनेक ठिकाणी माणसाची ओळख त्याच्या गुणवत्तेने नाही, तर जात, धर्म, भाषा आणि प्रदेशाने केली जाते. कोण कोणत्या जातीचा, कोण कोणत्या धर्माचा, कोण बाहेरच्या राज्यातून आला, अशा फालतू प्रश्नामध्ये आपण अजूनही अडकलेलो आहोत. यामुळे सोशल मीडियावर द्वेष पसरतो, राजकारणात ध्रुवीकरण वाढतं आणि सामान्य माणूस भावनांच्या युद्धात अडकतो. पण प्रश्न आहे, ज्या देशात लोक एकमेकावर संशय घेतात, तो देश जगाचं नेतृत्व कसं करणार? भारतात शिक्षण आहे, समान शिक्षण आहे का? शहरातील मुलाला जे मिळतं तेच गावातील मुलाला मिळतं का? इंग्रजी माध्यम आणि ग्रामीण शाळांमध्ये समान संधी आहे का? आजही अनेक मुलं आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडतात, आणि दुसरीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याऐवजी अनेकदा अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातं. आज अनेक बंधुबाबांचं जागोजागी साम्राज्य पसरलं आहे. देशाला पुढे न्यायचं असेल तर विज्ञानाला सर्वोच्च स्थान द्यावं लागेल, संशोधनावर खर्च वाढवावा लागेल, इनोव्हेशनला प्रोत्साहन द्यावं लागेल. सरकार कोणतंही असो, त्यांनी फक्त निवडणुका जिंकण्याचा विचार न करता पुढील 25 ते 50 वर्षाचा विचार करायला हवा. शिक्षण, आरोग्य, रोजगार, विज्ञान, उद्योग, शेती आणि सामाजिक एकता या सर्वांसाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक आहे. फक्त घोषणा करून देश बदलत नाही, त्यासाठी नीती सातत्याने राबवावी लागते. जातीय आणि धार्मिक तणाव रोखण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागेल. द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावीच लागेल. कारण विभाजनात राजकारणाचं यश असू शकतं, पण राष्ट्राचं भविष्य नसतं. सगळा दोष सरकारलाच देऊन चालणार नाही. देश म्हणजे फक्त संसद नाही, देश म्हणजे आपण सर्व. वी द पीपल ऑफ इंडिया. आपण सोशल मीडियावर काय शेअर करतो, आपण मुलांना काय शिकवतो, आपण दुसऱ्या धर्माच्या किंवा जातीच्या व्यक्तीकडे कसं पाहतो, हे सगळं तितकंच महत्वाचं आहे. डोक्यात ठासून भरलेला द्वेष बदलायला वेळ लागेल, पण एक लक्षात ठेवा, बदल हा अशक्य नाही. इतिहासात अनेक देशांनी स्वतःमध्ये बदल केले, भारतही करू शकतो. हो, बदल शक्य आहे, पण त्यासाठी प्रामाणिक इच्छाशक्ती लागेल,
राजकीय इच्छाशक्ती, सामाजिक जागरूकता आणि नागरिकांची जबाबदारी. खरं पाहता भारताची ताकद ही विविधतेत आहे. पण ही विविधता जर संघर्षात बदलली तर देश कमकुवत होईल. आणि हीच विविधता जर एकजुटीत बदलली तर भारताला जगात कोणीच रोखू शकणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, जागृतीचा विस्तव सतत तेवत ठेवा. ही जागृती कोणाविरुद्ध? तर अन्यायाविरुद्ध, अज्ञानाविरुद्ध, भेदभावाविरुद्ध. संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले. आता त्या अधिकारांचा सन्मान करण्याची जबाबदारी आपली आहे. भारत महासत्ता होईल की नाही हे फक्त सरकार ठरवणार नाही, हे ठरवतील भारतातील तुमच्यासारखे देशप्रेमी नागरिक. जर प्रत्येक भारतीय आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या मजबूत झाला तर भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. पण जर आपण जात, धर्म, द्वेष आणि भेदभावातच अडकून राहिलो तर विकासाचं स्वप्न अपूर्ण राहील. आज गरज आहे सामाजिक एकजुटीची, सकारात्मक विचारांची आणि माणुसकीची. कारण शेवटी देश मोठा नकाशाने होत नाही, देश मोठा होतो माणसांनी. तुम्हाला काय वाटतं? भारत खऱ्या अर्थाने एकजूट होऊ शकतो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सहमत असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी राजेंद्र शेंडे, आपण पाहत होता थेट वार्ता. धन्यवाद.